अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथे जवळपास 216 वर्षापूर्वी सिरसोली नदीत पांढरी या स्थळी ब्रिटिश व मराठ्यांमध्ये घनघोर युद्ध झाले होते। यामध्ये ब्रिटिशांचा सेनापती कॅप्टन केन मारला गेला होता, तर मराठा सेनापती जी जायले यांच्यासह शेकडो सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती। या लढाईचा इतिहास स्मरणात राहावा यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी भव्य शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती। यावर्षी आयोजित कार्यक्रमात संघर्ष सावरकर संदीप बोबडे व अनंत गावंडे यांनी 216 वर्षापूर्वीच्या घटनांना उजाळा दिला। माय भवानीला पांडुरंगाला पांडुरंगाला नामदेव तुकारामाला नामदेव तुकारामाला गजानन भास्कर वासुदेवाला गजानन भास्कर वासुदेवाला गजानन भास्कर वासुदेवाला महाराष्ट्राच्या सर्व संतांना क्रांतिकाराला क्रांतिकाराला जी क्रांतिकाराला 1803 सालामध्ये वीर कर्ताजीराव जायले मराठा सरदार यांनी अडगाव येथील शौर्यभूमीवर अतुल पराक्रम गाजवला होता। इंग्रज मराठा युद्धात त्यांचं नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलं जातंय। त्या वीराचं यशोगान वीर कर्ताजीचे गुण गाण्याला या ठिकाणी 1803 मध्ये मराठा इंग्रज युद्ध झालेलं होतं। हे युद्ध अडगावचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे। इंग्रजांसोबत झालेल्या मराठा लढ्यांमध्ये हे दुसऱ्या क्रमांकाचं युद्ध होतं। या ठिकाणी अतिशय अतुलनीय असं शौर्य मराठ्यांनी गाजवलं होतं आणि 6 दिवस इंग्रजांना त्यांच्या विजयापासून त्यांना रोखलं होतं, परंतु काही या परिसरातील काही लोकांनी फितुरी केली आणि त्यामुळे इंग्रजांना आपला विजय या ठिकाणी साकारता आला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बलिदान दिलेल्या मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्याकरिता परिसरातून नागरिक दरवर्षी 29 नोव्हेंबरला शौर्य दिन म्हणून साजरा करतात आणि या ठिकाणी येतात आणि वंदन करतात। या कार्यक्रमात स्थानिक विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद शाळा दापुरा, जिल्हा परिषद शाळा खंडाळा येथील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अनंत गावंडे, मनीष कराळे, उमेश जायले, प्राध्यापक वाल्मिक भगत, दीपक जायले, प्रवीण भगत यांनी केले। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।